पावसाळ्याचं नियोजन सुरू करण्यापूर्वी या सीझनमधील गांडूळ कल्चरच्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मदर कल्चर बेडमधून वेगळं करून सगळ्या बेडसमोर शेणाच्या गाड्या खाली करून घेतल्या आणि त्यामुळे पावसाळ्यात प्रौढ गांडूळ बेडच्या बाहेर पडण्याची समस्या कमी झाली. थोडेफार बाहेर पडले तेही बेडसमोर सोडलेल्या शेणात जाऊन 50% शेण कुजवण्याचं काम करू लागले आणि रिमझिम सुरू असलेल्या पावसातच बेड भरण्याचं काम सुरू झालं. जून जुलै एकूण 45 दिवसात 60-70 बेड भरून आता पावसाने आठवडाभर विश्रांती घेतली व त्यातच 200पेक्षा ऑर्डर आल्याने जून महिन्यात भरलेल्या बेडवरून खत काढून यावर्षी पावसाळ्यातील पहिली खताची हार्वेस्टिंग यशस्वीपणे निघाली आणि ऑर्डरही पाठवण्याची तयारी भर पावसात करता आली. बरेच जण मला विचारतात की पावसाळ्यात ओपन प्लॉटमध्ये तुम्ही नियोजन कसं करता. तर हे असं: गांडूळ कल्चरच्या ऑर्डर वेळेत घेणं, त्या डिस्पॅच करणं, शेण वेळेत मागवणं, बेड भरणं आणि वातावरणाची मिळणारी साथ व माझ्या संपूर्ण टीमची मेहनत यावर अवलंबून आहे. आणि म्हणूनच पावसाळ्यातील सगळ्यात रिस्की काम आपल्याला यशस्वी करता येतं. आणि म्हणूनच मी ते एक आवर्जून सांगेल की ध्येय ठरलेलं असलं की दिशा पण कधीच चुकत नाही. म्हणून ध्येय निश्चित करून यश मिळेपर्यंत पाठलाग सोडू नका.